सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. श्रोतेहो नमस्कार. निरामय या आकाशवाणी अकोला केंद्राच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोतेहो, 14 जून हा ब्लड डोनर डे म्हणजे रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर हेडगेवार रक्तकेंद्र अकोलाचे रक्तसंकलन अधिकारी तसंच रक्तकेंद्राचे माननीय संचालक डॉक्टर समीर देशमुख यांना आमंत्रित केलेलं आहे. सोबतच आपण डॉक्टर हेडगेवार रक्तकेंद्र अकोलाचे माननीय संचालक श्री दीपक माई यांना देखील आमंत्रित केलेलं आहे. रक्तदाते म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर साहेबांकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत की रक्तदान कोणी केलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे आणि आपल्याला प्रेरणा मिळणार आहे ती श्री दीपक माई यांच्याकडून. मी आपल्या दोघांचं पण आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आहे. धन्यवाद. डॉक्टर समीर देशमुख, मला सुरुवातीला आपण हे सांगा की रक्तदान जे आहे सर्वश्रेष्ठ दान आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण हे रक्तदान कोण करू शकतं आपण ते आधी सांगूया. रक्तदान करणारी व्यक्ती पुरुष असो किंवा स्त्री 18 वर्ष पूर्ण झालेले असावे, वजन 45 किलो किमान आणि ही रक्तातलं हिमोग्लोबिन प्रमाण 12.5 किंवा त्याच्यावर असावा. हा मेन क्रायटेरिया याच्यामधला. आणखीन काही अटी आहेत का? हे तर एक छोटे नियम झाले. जेव्हा रक्तदान करणारी व्यक्ती येते त्यावेळेस एक मोठा फॉर्म त्यांना देण्यात येतो. त्याच्यामध्ये मग सध्या तुम्हाला आज कुठला आजार नसावा, गोळ्या औषध सुरू नसावी, 6 महिन्यामध्ये कुठलं दवाखान्यात ॲडमिशन नसावी, असं म्हणजे थायरॉईड नसावं, डायबिटीस असला तर इन्सुलिन नसावं, असं भरपूर क्रायटेरिया असतं. आमचे समुपदेशक त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतात आणि नंतर जाऊन रक्तदानासाठी तयार होतात. वयाची अट आपण सांगितलीत, आरोग्याची अट आपण सांगितलीत, पण रक्तदान करताना आपण आणखीन काय नियम पाळावेत आपण ते पण सांगूया. रक्तदान करणारी व्यक्ती जेव्हा रक्तदान करायला येते तर शक्यतो त्याने 3 तास पहिले काहीतरी खाल्लेला असावा, नाश्ता केलेला असावा, शांत झोप झालेली असावी, म्हणजे वेलबिंग आपण ज्याला म्हणतो की एका चांगल्या उत्सुकपणाने रक्तदान करायला यावं त्यांनी. समीर देशमुख सरांकडनं आपण माहिती ऐकतोच आहोत की रक्तदान कोण कोण करू शकतं. आपल्या इथे रक्तदाते जे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, दीपक माई, आपण यांच्याशी पण बोलूया. सर, मला हे सांगा की आपण वयाच्या कुठल्या टप्प्यामध्ये रक्तदान सुरू केलं? मी वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान सुरू केलं. म्हणजे 1985 साली 7 जानेवारी 1967चा माझा जन्म आहे आणि 7 जानेवारी 1985ला मी 18 वर्षाचा कंप्लीट झालो. त्या दिवशी मी पहिलं रक्तदान केलं आणि त्या दिवसापासून जे रक्तदान सुरू आहे ते मागच्या वर्षीपर्यंत रक्तदान सुरू होतं माझं. आणि मी असं ऐकलं आहे की तुम्ही 100च्या वर तुमचं इतक्या वेळा रक्तदान करून झालेलं आहे. तेच मी तुम्हाला आता सांगितलं की मी मागच्या वर्षीपर्यंत जे रक्तदान करत होतं ते 100च्या वर झालेलं आहे. मागच्या वर्षी थोडीशी तब्येत खराब झाल्यामुळे त्या रक्तदान केल्याने तब्येत खराब नाही झाली, ही माझी वेगळी आपल्या वयानुसार म्हणून मग मला रक्तदान आता ते करता येत नाही. म्हणजे आपण त्या क्रायटेरियात बसत नाहीये, इच्छा मात्र अजूनही आहे. बिलकुल. आणि एक चांगलं उदाहरण तुमचं श्रोत्यांसमोर राहणार आहे की रक्तदान आपण करू शकतो. वयाच्या 18 वर्षापासून सांगितलं तेव्हापासून तुम्ही सुरू केलं आणि भरपूर वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत तर तुम्ही कमीत कमी करू शकता. 60 पेक्षा जास्त म्हणजे 65 वर्षापर्यंत. आता क्रायटेरिया थोडासा बदललेला आहे, आता 18 ते 65 केलेला आहे. 18वं वर्ष म्हणजे अगदीच तुम्ही तरुण, आणि तेव्हा तर आपलं काय म्हणता येईल त्याला सळसळतं तरुण गरम रक्त असतं, तेव्हा त्रास होणार नाही असं आपण गृहीत धरलेलं असतं. पण हळूहळू जसं वय वाढत जातं तर तुम्हाला असं कधी जाणवलं का की रक्तदान केल्याने आपल्याला थकवा येतोय किंवा काही त्रास होतोय? कधीच नाही. दर 3 महिन्यांनी मी त्याच्यामुळे रक्तदान सुरू केलं आणि एक मनात हे होतं की आपण सध्या तर काही नोकरी करत नाही किंवा सध्या पैसाही नाही आपल्याजवळ, मग आपण काय करू शकतो लोकांसाठी.
कारण आपला जो जन्म झालेला आहे हा दुसऱ्यांसाठीच झालेला आहे. म्हणून आपण काय करू शकतो, तर मी रक्तदान करू शकतो. तर 18व्या वर्षापासून तेव्हापासून मी रक्तदान सुरू केलं की नाही, लोकांच्या कामात पडलं पाहिजे. त्याच्यासाठी दर 3 महिन्यांनी काही कोणाला गरज नसेल तरीसुद्धा मी ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केलेलं आहे. आणि त्या दरम्यानच्या काळात म्हणजे आता मी ही 2003ला हेडगेवर रक्तपेढी सुरू केली. त्याचंही कारण एक हेच आहे की बा आपण लोकांना कसं काय, जे थॅलेसेमिया पेशंट आहे तर त्यांच्या गरजू लोकांना आपण रक्तदान कसं काय देऊ शकू, तर त्यासाठी ही रक्तपेढी नंतर सुरू केली. डॉक्टर देशमुख, मला हे सांगा, माई सरांनी तर आपल्याला सांगितलंच की त्यांना काहीही त्रास इतके वर्ष झालेला नाही आहे, पण तुमच्याकडनं मला श्रोत्यांना सांगायचं आहे की खरंच काही त्रास होतो का, किंवा काय असेल रक्तदान केल्यानंतर काही वाटतं का, जाणवतं का? श्रोत्यांना मी सांगेल की कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. 45 किलो वजन म्हणजे तुम्ही 350 ml ब्लड देऊ शकता. 350 ml रक्त दिल्यानंतर तुम्हाला काही होणार नाही. 100-200 एखाद्या व्यक्तीला थोडंसं 1-2 मिनिटासाठी गरगरल्यासारखं होतं. पण ते जसं आपण उन्हात गेलो किंवा आपण एखाद्या दिवशी काही जेवण नाही केलं, खूप वेळ उभं राहिलो शाळेमध्ये, ती थोडी चक्करसारखं काहीतरी नॉमिनल असं अर्धा 1 मिनटं वाटते बस. बाकी आजपर्यंतच्या इतिहासात रक्तदान करून कुणालाही काही इजा झाली नाही. आणि आपण मुळात सुरुवातीला अटी पण सांगितल्यात की तुमचं वय किती असावं, तुमचं वजन किती असावं, तुम्हाला कुठला आजार नसावा. म्हणजे एक सुदृढ व्यक्ती जी आहे ती जेव्हा रक्तदान करते आहे तिला कुठलाही त्रास होणार नाही आहे. मला हे सांगा की आपण एका महिन्यात किंवा केव्हा आपण रक्तदान करू शकतो, किती वेळा करू शकतो, किती दिवसांचं अंतर त्याला लागतं? आता नवीन जे नियम आले आहेत रक्तपेढीसाठी, तर पुरुष हे दर 3 महिने रक्तदान करू शकतात आणि स्त्रियांना दर 4 महिने रक्तदान करता येतं. तर पुरुष वर्षातनं 4 वेळा रक्तदान करू शकतात आणि स्त्रिया 3 वेळा. आणि ही जर नियम आपण पाळले तर आपण सहज रक्तदान करू शकतो. बिलकुल. रक्तदानाने आपल्याला काही त्रास होत नाही, कुठलाच नाही. पण मग त्याचे कुठले फायदे पण आपल्या शरीराला होतात का, आपण काय सांगू? तुम्ही जेव्हा रक्तदान करता तेव्हा तुमच्या रक्तावर इथे रक्तपेढीमध्ये चाचण्या होतात 4-5 प्रकारच्या, जसं HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, मलेरिया, सिफिलिस. या चाचण्या तुमच्या फ्रीमध्ये होऊन जातात. बरेचसे हेपॅटायटिस B आणि Cचे असे रुग्ण आहेत ज्यांना माहीतच नाही की आपल्याला काही आजार आहे. तर ह्या तुमच्या चाचण्या जर बाहेर तुम्ही केल्या तर त्याला खूप 700-800 रुपये खर्च येतो. पण आपल्या इथे या सगळ्या फ्री होतात आणि आम्ही रक्तदात्यांना फोन करून सांगतो की तुमच्या रक्तामध्ये काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही येऊन भेटा, म्हणजे तुमचे आजार लवकर कळतात. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही रक्त देता तेव्हा त्याच्यानंतर नवीन रक्तपेशी तयार होतात. तर जुन्या रक्तपेशी जाऊन नवीन रक्तपेशी तयार होतात आणि सगळ्यात मोठा आनंद म्हणजे तुम्ही एका रुग्णाचे प्राण वाचवता. तो आनंद तर आहेच, पण आपल्याला स्वतःच्या शरीराला पण फायदा होतो. आणि तुम्ही सांगितलं तसं जेव्हा टेस्ट केल्या जातात त्या खूप महागही नसल्या तरी पण आपण विनाकारण टेस्ट करायला जात नाही जोपर्यंत काही दुखत नाही. बरोबर. आणि असे काही जे आजार आहेत छुपे किंवा सुरुवातीचे लक्षण आहेत ते पण आपल्याला पटकन लक्षात येऊ शकतात. आणि सामाजिक कारण तर आहेच. आपण रक्तदान केल्याने कुणाचा जीव वाचणार आहे किंवा त्यांना ती मदत होणार आहे, हा तर एक खूप मोठी गोष्ट आहेच ही. मला हे सांगा सर की रक्तदान करायचं असेल तर आपण सुदृढ राहिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण काय टिप्स सांगू? चांगली तब्येत ठेवा हे एकच वाक्य आहे. तसं त्याच्यामध्ये तुम्ही रोज नियमित व्यायाम करा, आपलं जेवण व्यवस्थित ठेवा, प्रोटीन, फायबर, आयरन हे सगळं आपल्या जेवणामध्ये आलं पाहिजे. आता जी नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये हे पोषणाकडे जास्त खूप लक्ष नाही. पिझ्झा, बर्गर हे खातात, पण तुमचं आयरन, प्रोटीन वाढलं पाहिजे म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन नेहमी 12.5च्या वरच राहील. आणि अशी सुदृढ व्यक्ती आम्हाला अपेक्षित आहे की ज्या रुग्णांमध्ये रक्त नाही किंवा रक्ताची गरज आहे त्यांना एक चांगल्या क्वालिटीचं रक्त देणं ही रक्तपेढी जबाबदारी आहे. तर तुम्ही जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, पेंडखजूर, दाणे, आपलं जे पारंपरिक जेवण आहे पहिल्यापासून चालत आलं तेच तुम्ही ठेवा अशी माझी विनंती आहे. दीपक माई सर, आपण हे सांगा की सरांनी आत्ता आपल्याला सांगितलं की सुदृढ राहायचं आहे, आपल्याला रक्तदान करायचं आहे, आपण काय आहार घेतला पाहिजे. तर तुम्ही असं काही विशेष आहार मग घ्यायचे आहेत का की मला रक्तदान आता दर 3 महिन्याला तुम्ही संकल्प केला आहे मला द्यायचंच आहे, तर तुम्ही आहारात काही असा विशेष बदल केला होता का? आहारात बदल नाही, पण हिमोग्लोबिन वाढण्यासाठी बीट खाणं जरुरी आहे. बीट खाल्ल्याने तुमचं हिमोग्लोबिन तसंच व्यवस्थित वाढत राहतं नेहमी. दाणे, गूळ
हे कसं आहे, घरगुती सगळे उपाय आहे की तुम्हाला कुठून असं काही नवीन काही आणावं लागत नाही. घरी दाणे असतात, गूळ असतात, बीटही फक्त बाजारातून आपल्याला आणावं लागतात. तर ते खाल्लं आणि बाकीचं जेवण साधं रोजचं वरण भात भाजी पोळी याच्या व्यतिरिक्त काही नसलं ना तरी तुमचं हिमोग्लोबिन हे 12.5च्या वरतीच राहतं. म्हणजे आपण जेव्हा सांगतो आहोत की साधा आहार घ्या, तुम्ही विशेष जरी आहार घेतला नसेल तरी चुकीचा आहार मात्र कधी घेतलेला नाही आहे. तर त्या बाबतीत पण आपण सांगू शकतो की कधी एखादं व्यसन असतं छोटं मोठं, तर या बाबतीत काय सांगाल? नाही, चुकीचा आहार म्हणजे व्यसन तर करायलाच नाही पाहिजे. हे साध्या आहारातच आपण, नाही तर लोकांचं म्हणणं बरेच वेळ असं की मटण मांस मच्छी खाल्याने तब्येत चांगली होती, तसं काहीच नाही. हे साधं खाऊन सुद्धा आपण आज चांगलं राहू शकतो आणि हिमोग्लोबिन त्याच्यामुळे वाढवू शकतं आपलं व्यवस्थित साध्याने. सर, इतरांना प्रोत्साहन मिळावं म्हणून तुम्ही काय सांगाल? माझी इतरांसाठी फक्त एवढीच इच्छा आहे की बरेच जण म्हणतात की रक्तदान केव्हा करायचं, की जेव्हा काही ॲक्सिडेंट झाला किंवा कोणाला लागेल तरच मी देईल. हे असं बिलकुल त्यांनी करू नये. मी कळकळीची विनंती हे सगळ्या लोकांना करतो आहे की रक्तदान दर 3 महिन्यांनी करा. 3 महिन्यांनी याच्यासाठी करा की सांगून तर येत नाही की आज ॲक्सिडेंट होणार आहे आणि नंतर मी रक्त देईल. ते तेव्हा इमिजिएट लागणारं रक्त हे 2 घंटे 3 घंट्यानंतर त्याला मिळू शकेल. पण आपल्याकडे जे जमा असेल रक्त 3 महिन्यांनी आपण जे प्रत्येक वेळेस दिलेलं आहे, तर ते केव्हाही अर्जंटमध्ये लागू शकतं, तर ते मिळू शकतं. ते तात्काळ दिलं जाऊ शकतं. म्हणजे तुमची इच्छा जरी असेल तरी पण तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत कदाचित पोहोचणार नाही. तर म्हणून दर 3 महिन्यांनी तुम्ही रक्तदान करा. असं नका करू की बा कोणाला लागलं तरच मी रक्त देईल, हे असं बिलकुल बाळगू नका म्हणा. डॉक्टर देशमुख, मला हे सांगा की आता आपल्याला सरांनी सांगितलं की मला तुम्ही ही गोष्ट, वेळेवरती सरांची गोष्ट खूप आवडली. मी ॲक्च्युली सांगणारच होतो. काही निगेटिव्ह डोनर असतात की माझं ब्लड ओ निगेटिव्ह आहे, माझा AB निगेटिव्ह आहे, खूप रेअर आहे, जेव्हा लागेल तेव्हा मी देईल. परंतु जर रात्री 12-1 वाजता रक्त लागलं, तुम्ही त्याला कुठे बघाल, तो केव्हा येईल, रक्त त्याचं काढायचं, त्याचं टेस्टिंग करायचं, त्या पेशंटला हा एक गोल्डन पिरियड मिस होऊन जातो. जसं दीपकदानी सांगितलं की निगेटिव्ह AB निगेटिव्ह सगळ्यात रेअर ग्रुप आहे. मी तर म्हणतो ते सुद्धा रक्तदात्यांनी रक्तपेढीत जमा ठेवावं, म्हणजे आम्ही त्याला 5-10 मिनिटात ते रक्त देऊ शकू. डोनर बघणे, त्याचं ब्लड घेणे, नंतर टेस्टिंग याचा खूप पिरियड चालला जातो आणि रुग्णाचं काय होईल तर काही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे तुमचं रक्त पहिले याचं म्हणजे रक्त केंद्र आहे, तर ब्लड बँक म्हणायचे पहिले, तर रक्त तुमचं हे जमाच हवं कुठल्याही ग्रुपचं. प्रत्येक ग्रुपचं रक्त हे रक्तपेढी असणं जरुरी आहे. रक्तपेढ्या पण बऱ्याच सध्या आपल्याला दिसतात आणि भरपूर रक्तसाठाही दिसतो, तर हा पुरतो का? अजिबात पुरत नाही मॅडम. असं आपल्याला वाटते की रक्तसाठा खूप रक्तपेढ्या आहेत गावामध्ये. रोज असं जवळपास इतके रुग्ण वापस जातात एखाद्या वेळेस की बा आम्हाला हे रक्त नाही पाहिजे, ते पाहिजे आहे, बी पॉझिटिव्ह कुठेच सापडून नाही राहिलं आहे, बी निगेटिव्ह अकोल्यामध्ये कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं आहे की गावात 7-8 रक्तपेढ्या आहेत, परंतु रक्त पुरवठा असाच नाही पुरत. आजही अशी परिस्थिती आहे. त्याला कारण आहे की जे रक्तदाते आहेत ते स्वतःहून अशी येत नाहीत रक्तदान. रक्तदान वाढायला पाहिजे. शासकीय महाविद्यालयात सुद्धा रक्तपेढी आहे. आता तिथे किती रुग्ण आहे तरी त्यांचे पेशंट आपल्याकडे येतात हेडगेवारला, किंवा हेडगेवार म्हणण्यापेक्षा बाकी सगळ्या रक्तपेढ्यांमध्ये जातात. म्हणजे इतर ठिकाणी पण त्यांना मदत म्हणजे घ्यावी लागते. रक्तपुरवठा हा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध पूर्ण आहे असं सांगता येत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की प्रत्येकाला गरज पडते आणि रक्तपुरवठा तेवढा पुरत नाही, आपल्याला कमी पडतोय. सर, आपण काय करू, काय केलं गेलं पाहिजे मग याच्यासाठी? समाजातील युवकांनी तरुणांनी पुढे येऊन स्वतःहून रक्तदान करायला पाहिजे किंवा हे माझं कर्तव्य आहे, दर 3 महिन्यांनी मी रक्तदान करेल, असं कॉलेज ऑफिस सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे की आपलं रक्त आपलं कर्तव्यच आहे आणि आपण रक्तदान करायलाच पाहिजे. असं जर झालं तरच रक्तपुरवठा पुरेल. नाहीतर मी अशी रुग्ण बघितलेले आहे की जे रक्त नाही मिळालं म्हणून जे त्यांचे प्राण गेले, अशी रुग्ण. आमचं एक ब्रीद वाक्य आहे, नन शॅल डाय फॉर वॉन्ट ऑफ ब्लड. म्हणजे कोणी ब्लड न मिळाल्यामुळे प्राण गमावू नये म्हणून आमचं हे वाक्य आहे. तर त्याच्यासाठी आम्ही हे सगळं करत असतो. आम्ही मदत घर बसल्या रक्तदान, आमच्या रक्तपेढीत तुम्ही फोन करा, आमची गाडी तिथे येईल आणि तुमच्याकडे 4 जण असतील 5 जण असतील त्यांनी रक्तदान करायचं. मी तर म्हणतो प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी 5 जणांना मित्रांना जमा करायचं आणि त्याचा वाढदिवस त्यांनी त्या रक्तदानाने साजरा करायचा. की त्या 4 लोक ते आणि तो एक असे 5 जण त्या मिळाले तरी 5 जणांचा आज पुढे जाऊन तुमचा जीव वाचतो. 5 जणांमध्ये 15 जणांचा जीव असतो. कुठलंही महागडं गिफ्ट नको,
कुठली पार्टी नको, सहज तुम्ही तुमचं रक्तदान करून पण आपल्या मित्राला गिफ्ट देऊ शकता आणि त्यातनं भरपूर जणांचे प्राण वाचणार आहे, एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे आणि एक चांगलं कार्य होऊ शकतं. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित दीपक माई सर जे आहेत, तर त्यांनी भरपूर वेळा रक्तदान केलं, मी सांगितलंच तुम्हाला, आणि एक खूप चांगलं उदाहरण आहे. आणि आपल्या मुलाखतीतनं आपल्याला सर्वांपर्यंत हेच पोहोचवायचं आहे की रक्तदान केल्या गेलं पाहिजे. सर, आपण हे सांगूया की हे जे रक्तपेढीतलं रक्त आहे हे का पुरत नाही, म्हणजे गरज किती आहे, कोणाला जास्त रक्त लागतं? रुग्ण भरपूर आहेत आणि रक्तदाते कमी आहेत, जर साधं एका वाक्यात सांगायचं. आणि आमच्या इथे आम्ही बघा जवळपास 200 थॅलेसिमियाची मुलं दत्तक घेतलेले आहेत, की ज्यांना जितकं रक्त लागेल तेवढं आम्ही त्यांना कुठलंही शुल्क न घेता आयुष्यभर पुरवणार आहोत. त्याच्यामुळे 200 मुलांना रक्त पुरवणं आणि त्याच्या व्यतिरिक्त जे गावातले रुग्ण आहेत त्यांना रक्त पुरवणं हे फक्त आणि फक्त रक्तदात्यांवरच डिपेंड आहे. जितकी जास्त रक्तदाते येतील तेवढं आम्ही रुग्णांना रक्त पुरवू शकू. त्याच्यामुळे सर्व ही आमची रक्तपेढी असली तरी रक्तदाते हेच जीवनदाते आहेत. त्याच्यासाठी आम्ही एक थोडंसं म्हणजे थॅलेसेमिया पेशंटसाठी आपण एका पेशंटच्या मागे 4 जण दिलेले आहे डोनर, की बा ह्या 4 डोनरला सांगायचं की बा तू याच्यासाठी रक्तदान केव्हाही तूच करायचं. म्हणजे मग त्याला ती चेन मिळतं. त्याला दर 3 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी रक्त लागतं. कमीत कमी 4 लोकांचं रक्त त्याला वर्षभरात मिळू शकतं. नक्कीच. आता तुम्ही सांगितलंच की एक 5 मित्रांनी रक्तदान जर केलं तर 15 लोकांना त्याचा फायदा होईल, तर तो कसा, आपण ते सांगूया. आता प्रत्येक रक्तपेढी आता कंपोनंट लॅब झालेली आहे. म्हणजे पहिले असं होतं की एकाच पिशवीत रक्त घ्यायचे आणि ते रक्त समोरच्या रुग्णाला द्यायचे. आता रक्ताचे घटक करतात, म्हणजे एका पिशवीपासनं लाल रक्तपेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट असे 3 घटक आम्ही करतो. तर ज्याला प्लेटलेट पाहिजे त्याला प्लेटलेट देतात, ज्याला प्लाझ्मा पाहिजे त्याला प्लाझ्मा, आणि लाल रक्तपेशी ज्याला पाहिजे त्याला लाल रक्तपेशी. जे अलग आजारामध्ये अलग अलग कंपाऊंड लागतात. जसं कोणाला डेंग्यूचा सीझन असतो त्याला प्लेटलेट लागतात फक्त, तर काही ब्लिडिंग टेंडन्सी असल्या, काही लिव्हर डिसऑर्डर, तर त्याच्यामध्ये मग फक्त प्लाझ्मा लागतो, लाल पेशी लागत नाही. बर्निंगला प्लाझ्मा लागतो. काही काही भरपूर, एखाद्या व्यक्तीला एकामागे 10, 12, 15, 20 प्लाझ्मा लागतात. कधी रक्त वाढायचं असलं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी, तर मग लाल रक्तपेशी RBCs लागतात फक्त. असे 3 घटक करून आम्ही ते अलग अलग ठेवत असतो. आणि त्यामुळे नक्कीच इतर वेगवेगळ्या पेशंट्सना त्याचा फायदा होऊ शकतो. भरपूर. माई सर, तुम्ही असा कुठला अनुभव सांगू शकता का की जो तुम्हाला प्रचंड आनंद देऊन गेलाय, की मी वेळेवर रक्तदान केलं, किंवा इतक्या वर्षी केलं त्याचं तर आहेच एक तुम्हाला कर्तव्य समाधान? आमच्या इथे आता सध्या ॲफेरेसिस मशीन आहे, पण पहिले करत होतं. आता सध्या ती बॅग आहे त्या मिळत नाही, म्हणून आपण ती करत नाही. तर मला तेव्हा आनंद व्हायचा की मला जे मी पहिले 3 महिन्यांनी देत होतं रक्त, होल ब्लड 3 महिन्यांनी द्यायचो, पण याच्यासाठी हे 7 दिवसांनी देऊ शकत होते, महिन्याभराने देऊ शकत होते. आणि तिथे आम्ही ते डोनर करूनच ठेवलेले होते, की कारण त्याच्या शरीरामध्ये ह्या प्लेटलेट ह्या 1 ते 5 लाखापर्यंत पाहिजे असतात. त्याच्या आधी कारण पहिले टेस्टिंग करून आपण आपले घेतो आणि मग आपण त्या प्लेटलेट देत होतो त्यांना. तर ते 8-8 दिवसांनी अजून मला त्याच्यात आनंद व्हायचा की चला, म्हणजे जे 3 महिन्याचं आपण 7 दिवसांनी 8 दिवसांनी ब्लड करू शकतो. रक्तदान करणे ही एक सगळ्यांसाठी आहे, की माझं नेहमी पुन्हा तेच आव्हान आहे की ब्लड बँकेमध्ये रक्त केव्हाही आपण जाऊन देणे, दर 3 महिन्यांनी. कोणाला लागलं तरच देणे हे न करता, म्हणजे पुन्हा तेच कळकळीची विनंती तीच आहे माझी. सर, महिलांनी रक्तदानाच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे? तुम्ही सांगितलं की त्यांच्यासाठी 4 महिन्यांनी त्या रक्तदान करू शकतात, तर असं का, आणि त्यांनी काय विशेष काळजी घ्यावी रक्तदान करताना? महिलांचं हिमोग्लोबिन तसं पाहिलं तर पुरुषांपेक्षा थोडंसं कमीच भरते, तर त्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या जेवणामध्ये सगळं आयरन कंटेंट जे असेल, म्हणजे जसं हिरव्या पालेभाज्या सांगितलं पहिले, गूळ, बीटरूट, हे सगळं जास्तीत जास्त खाणे आणि व्यायाम करणे, तर त्याच्या हळूहळू हिमोग्लोबिन वाढेल. 12.5 हिमोग्लोबिन हा जो क्रायटेरिया आहे तो महिलांसाठी तोच लागू आहे. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढीवर लक्ष द्या, हीच विनंती आहे. आणि सहज त्या रक्तदान करू शकतील. कोविड नंतर आपल्याला रक्त संकलनामध्ये काही बदल झालेले जाणवतात का? कोविड नंतर असं काही विशेष बदल नाही झाला, परंतु एक आनंदाची गोष्ट म्हणजे कोविड जेव्हा आला तेव्हा रक्तपेढ्यामधलं रक्त एकदम तळाला गेलं, 0 झालं जवळपास. तर मग
जेव्हा वॅक्सिनेशन आलं किंवा आता कोविड वॅक्सिन घ्यायचं आहे आणि कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर 3 महिने तुम्ही रक्तदान करू शकणार नाही, तर आम्ही मग प्री वॅक्सिनेशन एक कॅम्प घेतला होता. भरपूर कॅम्प घेतले 4-5 जागी. त्यावेळेस आमच्याजवळ भरपूर रक्त जमा झालं होतं. म्हणजे उत्स्फूर्तपणे समाजाने युवकांनी वगैरे समोरून रक्तदान केलं. तर त्यावेळेस खूप मोठा साठा जमा झाला होता. सध्या आपण पाहतोय आपली भरपूर जनजागरूकता चालू आहे आपल्या मुलाखतींच्या माध्यमातून किंवा तुम्ही पण वैयक्तिक तुमच्या रक्तसंकलन केंद्राच्या माध्यमातून जागरूकता करत राहता. पण अशा वेळेला तुम्हाला असं काही जाणवतं का की ग्रामीण भागामध्ये अजून पण आपल्याला याविषयी जागरूकता करणं आवश्यक आहे? ग्रामीण भागामध्ये पहिलेपेक्षा आता भरपूर जागरूकता आलेली आहे आणि मी तर म्हणेल की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त उलट उत्स्फूर्त रक्तदान होते. जिथे आम्हाला अपेक्षा नसती की बा छोटंसं गाव आहे, लोकसंख्या 5-6 हजार आहे, होती बा 15-20 डोनेशन होईल, तिथे 100-100चा कॅम्प झालेला आहे. असं आपल्याला वाटतं की हे लोक रक्त कदाचित देणार नाही किंवा घाबरतील, पण तसं नाही आहे. ग्रामीण भागात जास्त रक्तदान होते. म्हणजे ही आनंदाची बाब ही आहे. खूप आनंदाची बाब आहे फार आणि मोठी शहरात बाब होत आहे नाही, की शहरापेक्षा ही दुःखाची बाब आहे. असं की शिकलेले लोक म्हणतात की बा आता बघू वेळेवर ज्याला लागेल तेव्हा आपण देऊ किंवा रिप्लेसमेंट देऊ, मग आता काही गरज नाही, मग हे लोक देतील नाही देतील वेळेवर, असं खूप लोक असं डाऊट करतात. पण तसं नाही आहे. रक्तपेढी ही रुग्णांसाठीच आहे. त्यामुळे तुम्ही उत्स्फूर्तपणे रक्तदान करा, रुग्णांसाठी रक्त जमा ठेवा. होऊ शकते तुमच्याच कुणी निअर अँड डिअरला रक्त लागेल रात्री बेरात्री, त्यावेळेस रक्तदान करणं कठीण होऊन जाईल. शहरात ती थोडीशी जीवनशैली धावपळीची झाली, त्याचा परिणाम जाणवतोय का मग आपल्याला? हा तोही परिणाम आहे आणि असं खूप काही असं म्हणजे थोडंसं नैराश्य असं म्हणू शकता तुम्ही. डॉक्टर देशमुख, मला हे सांगा की आपण युवकांना तर आवाहन करतोच, पण हा जो रक्तदानाचा संस्कार आहे हा मला असं वाटतं असा बालमनावर पण जर झाला, उमलत्या वयातली जी मुलं आहेत 8वी ते 10वीतली, तर यांच्यावर जर हा संस्कार झाला तर मला असं वाटतं नक्कीच त्यांना आधीच प्रेरणा त्यांच्या मनात तयार होईल. तर त्यासाठी म्हणून काय करता येईल? निश्चितच तुम्ही जो एक खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. तर मी असं म्हणेल की 8वी 9वी 10वी हे जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना एक रक्तकेंद्रांना व्हिजिट द्यायला पाहिजे, की तिथे जाऊन बघायला पाहिजे की रक्तकेंद्र म्हणजे नेमकं काय आहे. तिथं विद्यार्थी 8वी 9वी 10वी, पण जे लोक पहिल्यांदा रक्तदान करतात त्यांना हे माहीत नसते की इथे काय होणार आहे, आपलं रक्तकेंद्र आहे, मग पुढे काय. तर त्यांनी जर रक्तपेढीला भेट दिली तर आम्ही त्यांना सगळी रक्तपेढी फिरवून दाखवतो, कसं काम चालते, रक्तदात्यांचं रक्त कसं घेतात, त्याचं प्रोसेसिंग कसं होते, टेस्टिंग म्हणजे काय आहे, मग ते किती दिवस ठेवतात, कुठलं रक्त कुठल्या फ्रीजमध्ये राहते, प्लाझ्मा कुठल्या फ्रीजमध्ये राहतो, आणि मग रक्त द्यायच्या पहिले मग ते 2 सॅम्पल त्या पेशंटचं आणि बॅगचं सॅम्पल मॅच करून बघतात, मग ते रक्त मॅच झाला रुग्णाला देतात. हे सगळं प्रोसेस त्या मुलाला पहिलेच कळेल आणि रक्तदानाबद्दल त्याची उत्कंठा आहे ती त्याला सगळं तिथे त्याचे उत्तर मिळतील त्याला, आणि पुढे जाऊन जेव्हा तो 18 वर्षाचा होईल तर तो स्वतःहून रक्तदान करायला येईल. तर हे खूप चांगला उपक्रम आहे. काही विद्यार्थी शाळेचे येतात आमच्याकडे, म्हणजे त्यांचे टीचर्स घेऊन येतात, रक्तपेढीला भेट देतात, ते मुलं छान नोट्स घेतात, सगळं पाहून घेतात. तर असं प्रत्येक शाळेने आपले विद्यार्थी रक्तपेढीला रक्तकेंद्रात पाठवावे आणि एक व्हिजिट द्यावी प्रत्येक. नक्कीच. सर, उद्या रक्तदाता दिवस आहे, तर त्या अनुषंगाने आपले काही विशेष कार्यक्रम आहेत का? उद्या जागतिक रक्तदाता दिवस असल्यामुळे उद्या दिवसभरच रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आहे. जे श्रोते ऐकत असतील आणि ज्यांना रक्तदान करायची इच्छा असेल त्यांनी जरूर रक्तपेढीत द्यावे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर रक्तपेढीत शिबिराचा कार्यक्रम आहे. डॉक्टर हेडगेवार रक्तकेंद्र, जठरापेठ, दिवेकर जिमच्या मागे, अकोला. सर, आपण काय संदेश द्यायला जाता आता? संदेश एवढाच राहील की प्रत्येकाने किमान तुम्ही 4 वेळा रक्तदान करू शकता, पण 2 वेळा तरी रक्तदान करा वर्षातनं. प्रत्येकाने रक्तदान केलं तर एक रक्तसाठा राहील गावामध्ये आणि कुठलाच रुग्ण बिना रक्ताचा म्हणजे त्याचा प्राण जाणार नाही. नक्कीच. माई सर, आपण काय सांगाल? मी एवढंच म्हणेल फक्त की जिथे जिथे रक्तदान आणि मरते मरते नेत्रदान. महत्त्वाचे दान आहेत दोन्ही पण. दोन्ही दान महत्त्वाचे आहे. नक्की श्रोते हो, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तुमच्या एका रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीला काय तुम्ही सांगितलं की एका व्यक्तीमुळे जवळपास 2 रुग्णांचे प्राण वाचणार आहे, त्याला मदत होणार आहे, त्याला नवजीवन मिळू शकणार आहे. आणि निरोगी युवकांनी तर नियमित रक्तदान करावं, हे आजच्या मुलाखतीतनं आम्ही डॉक्टर साहेब, माई सर आणि आकाशवाणीतर्फे पण आवाहन करतो आहोत. समाजाप्रती आपली जबाबदारी त्या सगळ्यांनी पार पाडावी. रक्तदान सुरक्षित, सोपं आणि मानवतेची खरी सेवा करणारं असं कार्य आहे. तर मला असं वाटतं की आज जाता जाता आपण सर्वांनी मिळून हेच आवाहन करूया की चला रक्तदान करूया, जीव वाचवूया.
डॉक्टर समीर देशमुख सर आणि दीपक माई सर, आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि रक्तदान कसं श्रेष्ठ आहे आणि सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं यासाठी ही जी आजची मुलाखत दिली त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.